उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनला गेलेत, मात्र त्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचलंय. मला कामच करावी लागतात, त्यामुळे मी काही लंडनला जाऊ शकत नाही असं शिंदे म्हणाले. त्यानुसार सुनील राऊतांनी इंग्लिश बोलता येतं का असा बोचरा सवाल केलाय. पाहूयात. मी तर लंडनला जाऊ शकत नाही ना. मला तर तुम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे, त्यामुळे इथं मला काम करायला लागेल. अरे लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं. तिथे जाऊन का मराठी हिंदीमध्ये बोलणार का? उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनला गेलेत आणि त्यावरूनच मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. त्यानंतर संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंचं इंग्रजी भाषेचं ज्ञानच काढलं. लंडनला जाण्यासाठी इंग्रजी यायला लागतं या शब्दात सुनील राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबासोबत संजय राऊतही लंडनला गेले आहेत, म्हणूनच सकाळची पत्रकार परिषद बंद आहे. तर संजय राऊतांऐवजी मोर्चा भाऊ सुनील राऊत यांनी सांभाळला. मी तर लंडनला जाऊ शकत नाही ना. मला तर तुम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे, त्यामुळे इथं मला काम करायलाच लागेल. 2 दिवसानंतर एक स्टेट डिझास्टरची मीटिंग होईल. शेवटी आता कसं आहे, आता आपल्याला इथे जे काही काळजी घेणं आहे प्री मान्सून वर्क, ते तर घ्यायला पाहिजे ना. अरे लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं. तिथे जाऊन का मराठी हिंदीमध्ये बोलणार का? शक्य आहे का ते? त्यामुळे त्यांची ते हे नाही आहे. आणि ज्याला लंडनला पोचता येत नाही तो असं म्हणतो काय की मला रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. ते काहीतरी एक म्हण आहे की नाचता येईना अंगण वाकडं, कळलं का? अशी पद्धत आहे. त्यांनी जावं लंडनला, का जाऊ नये? पण त्यांना माहिती आहे लंडनला गेले तर ह्या महाराष्ट्रामध्ये जे 40 गद्दार आहेत त्यांच्यामध्ये हलचल निर्माण होईल आणि कुठेतरी फाटाफूट होईल. या दृष्टीने ते मुख्यमंत्री लंडन काय महाराष्ट्राच्या बाहेर पण पाहू शकत नाहीत. यांना लोकांशी काही घेणं देणं नाही. लोक मरो, शेतकरी मरो, कोणी कामगार मरो, त्या डोंबिवलीमध्ये आग लागो तिथपर्यंत जायला वेळ नाही मिळाला. लंडनला जायला वेळ यांना. आणि आम्हाला इंग्लिश येते का नाही येते, आम्हाला काय तिथं बाया नाचवायच्या नाहीत. आम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे महत्त्व आम्हाला आहे. आम्हाला इंग्लिश येत नाही त्यांच्याशी बोलतानाची. आम्हाला आमची मायबोली मराठी येते, ती शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी. म्हणून आमच्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला इंग्लिशचा जर जास्त गर्व असेल तर तुम्ही लंडनला शिफ्ट व्हा. मुंबईसह महाराष्ट्रातलं 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होताच उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनला फिरायला गेले आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना टोला मारण्याची संधी काही सोडली नाही. दुष्काळ आणि नालेसफाईच्या कामांचा आढावा बैठक घेतल्यानंतर शिंदे पत्रकारांसोबत बोलत होते. त्याचवेळी आपण काम करतो, मग लंडनला कसं जाणार असं शिंदे म्हणाले. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलरांनी लंडनची नालेसफाई बघायला उद्धवजी लंडनला गेल्यात का अशी बोचरी टीका केली. उद्धवजी कुठे आहेत? मर्दाची भाषा करायची. मी आणि माझा पक्ष मर्द आहे. मी माझा पक्ष मुंबईकरांसाठी आहे, मराठी माणसासाठी आहे. आणि आता लंडनचे नाले बघायला गेलेत का उद्धवजी? लंडनची नालेसफाई उद्धवजी का बघतायत? मुंबईकरांचे नालेसफाई बघायला का आले नाहीत? मग मर्दांचा पक्ष असेल उद्धवजी तर ह्या नाल्यावर येऊन मर्दानगी दाखवा. आणि त्यामुळे उद्धवजींचा पक्ष हा पुतना मावशीचं प्रेम मुंबईवर आहे आणि लंडनच्या नालेसफाईचे तरी आकडे उद्धवजींनी दाखवावेत, एवढीच माझी त्यांना अपेक्षा आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राहुल गांधींबद्दल परदेशात जाण्यावरून बोलतायत. 4 जूनच्या निकालानंतर राहुल गांधी थंड हवेच्या ठिकाणी परदेशात जातील असं मोदी सांगतायत. पण इकडे उद्धव ठाकरेच लंडनला गेल्यानं विरोधक संधी साधतायत. शहजादे, चाहे वो लखनऊ वाले शहजादे हो या दिल्ली वाले, ये शहजादे गर्मी की छुट्टियों पर विदेश निकल जाएंगे खटाखट खटाखट. किसी ने तो मुझे कहा कि शायद वो टिकट बुक कराने की सूचना भी दे दी है. परदेशात जाणं किंवा कुठं फिरायला जाणं चूक नाहीये, मात्र डिवचण्याची सुरुवातच मुख्यमंत्र्यांनी केल्यानं प्रकरण मुख्यमंत्र्यांनाच इंग्रजी बोलता येतं का इथपर्यंत पोहोचलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.